आत्ता वाजलेत 11:34 दिसत असेल तर. इथंच ती गुहा आहे जिथं संत तुकाराम महाराजांनी काही त्यांचे ओवे आणि जाऊया. हे बघा इकडे पकडायला पण केलं तर असं पकडून छोट्या वाटेनं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं तुम्हाला थंबनेलवरनं थोडं कळलंच असेल, आज आपण चाललो आहे भामचंद्र डोंगर बघायला. तर इथेच आहे ना संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओव्या आणि अभंगचा काही पाठ लिहिला होता सगळ्यांनी. तर तिकडेच आपण आज चाललो आहे आणि आपल्याला आधी देहू रोडला जायला लागेल, तिथनं मग बांबोली गावाकडे जायला लागेल आणि तिथून मग पुढे भामचंद्रचा डोंगर म्हणून आहे. तर तिकडेच आपण आज जाणार आहे. तर मी आता थोडं डोंगर चढायचं आहे म्हणल्यावर बॅग पण घेतली, कारण म्हणलं पाणी बॉटल वगैरे थोडं घ्यायला लागेल, कारण तिकडे पाण्याची तर डोंगर चढायचं म्हणल्यावर गरज लागणारच. जस्ट आवरले मी आणि आता आपण निघूया. पहिल्यांदा आपण देहू रोड क्रॉस करूया आणि पुढे मग बांबोली गावाकडे जाऊया. तर बॅग वगैरे ठेवूया. कॅमेरात लाईट थोडीशी इकडनं येते कारण सूर्य माग आहे त्यामुळं. तर असं पकडलं तर व्यवस्थित येते. तर निघूया आणि भामचंद्राचं डोंगर आणि तिथं लेणी पण आहेत विशेष म्हणजे. तर जास्त नाही आहेत पण थोडी बहुत आहेत. तर ती पण आज आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि बघून येऊया. इथून एक 1.5 तासाचं अंतर आहे. आता 9:30 झालेत, 9:36 झालेत आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतो आहे. चला निघूया. इथून आपण आता राईड घेतोय आणि देहू रोडकडे जातोय. आता देहू रोड क्रॉस करून पुढे आलोय आणि बांबोली गावाला जो रोड जातोय तिथे आलं, देहू रिंग रोडच्या इथे. तर मी म्हणतो इथे थोडा ब्रेक घेऊया आणि थोडंसं काहीतरी खाऊया, कारण ऑलमोस्ट आता आहे ना 10:30च्या आसपास झालेत आणि आपल्याला अजून जायला 1 मिनिट किती लागेल, अजून जायला तरी अर्धा तास लागेल. तर पुढे मला वाटत नाही काय भेटेल, तर बेस्ट आहे आपण इथेच काहीतरी खाऊया आणि मग आपण कंटिन्यू करूया. तर देहूमध्ये थोडा नाश्ता केला. इथं आहे ना हॉटेल एकादशी म्हणून नाही का ना, पण तिथं साऊथ इंडियन नव्हतं. 1 मिनटं गाडीत बसून सांगतो. तर एकादशी हॉटेल म्हणून इथे एक होतं कोपऱ्यावरती, एकादशी प्युअर व्हेज. पण तिथे आत्ता जेवणच सुरू आहे फक्त, म्हणजे नाश्त्याचं नाही आहे चालू. तर मग त्याच्या पलीकडेच आहे ना देवा इडली सेंटर पण होतं, इडली डोसा सेंटर. तर तिथे थोडा नाश्ता केला आणि चहा पण पिला. 1 नंबर डोसा आहे तिथे. जर तुम्ही देहू साईडला कधी आला तर कोपऱ्यावरतीच आहे, कॉर्नरला तिथे तुम्हाला दिसून जाईल. तर झालं आपला ब्रेक आणि आता आपण निघूया बांबोली गावावरनं. पुढं आपल्याला जायला लागेल, अजून 1 अर्ध्या तासात आपण पोचेल. चला निघूया. आपण इकडनं आलो आहे, इथनं छोट्या रोडनी. आता इथे मी गाडी पार्क केली आणि असंही गेट आहे. इथून आहे ना एंट्री, आपल्याला इथूनच असं राईटला आतमध्ये जायला लागतं. हे हा म्हणजे थोडा सिम्पल ट्रेक आहे. तर इथून आपण आता आत चाललो आहे. हा मेन रोड आहे ना, इथेच तुम्हाला गाडी वगैरे लावायला लागेल, कारण पार्किंग असं वेगळं नाही आहे. आणि इथून आपण आता हे कंपन्या वगैरे MIDCच एरिया आहे पूर्ण, तर त्यामुळे आवाज येतो आहे. आणि इथून असा हा ट्रेक चालू होतो. तर आपण आता डोंगर चढायला सुरुवात करूया. हे ट्रेकला स्टार्ट केलं आहे. आता बघूया आता किती वेळ लागेल. आणि पाणी बॉटल वगैरे घेतलं मी सोबत, पण येऊपर्यंत थोडा ट्रॅफिकमुळे वेळ झाला आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो. निघूया हळूहळू वरती. तर तुम्ही काही सोबत खायसाठी आणलं असेल तर कचरा वगैरे करू नका. जर काही आणलं असेल तर सोबतच घेऊन जावा, तर ते बेस्ट आहे. कारण उगाच कचरा करून निसर्गाला अस्वच्छ नको करायला. आपण सगळ्यांनी जे असं आहे असंच ठेवलेलं
चांगलं आहे. चला आता वरती निघूया, ट्रेकला सुरुवात करूया. तर आत्ता 11:15 सव्वा कालला आपण चालू केलं आहे ट्रेक करायला. तर आता वरती कितीला पोचेल ते मी काउंट करतो, मला सांगेल. जर नॉर्मल थोडं थांबत गेलं तर किती वेळ लागतो ते आपण काउंट करूया. माझ्या अंदाजाप्रमाणे 40-45 मिनटं तर लागतील. तर बघूया किती वेळ लागतो आहे. आपण निघाले वरती चालत. असा परिसर आहे. इकडून आपण आले खालून असं, आणि आपण वरती चाललो आहे. आता सकाळी थोडी यायला पाहिजे, कारण मला वाटते सकाळी लोक फिरायला वगैरे बरेच येत असतील. पण आता आपण लेट झालं त्यामुळं थोडंसं मोकळंच आहे. ठीक आहे, आपण जाऊया हळूहळू. आत्ता वाजलेत 11:34 दिसत असेल तर. म्हणजे आपल्याला स्टार्ट करून 15 मिनटं झाले. आणि आत्ता मला एक काका भेटले होते, जे पहिले भेटले होते त्याच्यानंतर. तर ते म्हणत होते की 10 मिनटं लागतील अजून वरती जायला. तर ठीक आहे, जाऊया आपण हळूहळू. असा हा परिसर आहे. इकडनं आपण येतो आहे आणि आपण आता इकडे वरती चाललो आहे. अजून आपण इकडनं खालून चालत आलो आहे. आता एक दादा भेटलेले ते, ते म्हणले अजून आहे तरी बरंच वरती आणि थोडं स्लिपरी आहे, तर आपल्याला हळूहळू जायला लागेल. आणि मी एका ठिकाणी पोचले आत्ता. हे बघा कसा वेळ दिसतोय ना. मस्त. असं अजून वरती जाणार आहे. तर त्याच्या आधी आहे ना, मला एक काहीतरी इकडे जागा दिसली आहे. बहुतेक इथे मला वाटतं कोणाचं समाधी आहे. तर एकदा जाऊन बघूया फक्त, आणि मग आपल्याला तिकडनं मेन रोडने तिकडे जायचं आहे. तर जिथं पायवाट असेल ना तिकडे कंटिन्यू करायचं, कारण डोंगरामध्ये भटकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण मेन रोडनेच जाणार आहे. पण त्याच्या आधी आहे ना, इथे काहीतरी समाधी टाईप किंवा काहीतरी आहे. तर हे जर बघूया. हे मला वाटते कोणाचं समाधी वगैरेच किंवा कोणाचं तर आठवणीत बांधलेलं आहे. लिहिलेलं तर काही नाही याच्यावर, नाहीतर मी वाचून बघितलं असतं काय. आणि इकडून एक रोड जातो हे बघा. तर हा पण तिकडेच वरती जातो असेल, आणि इकडून एक येतो आहे तो आपण आत्ता आलेलो, तो पण इकडेच जातो आहे. तर मी जास्त एक्सपेरिमेंट करत नाही एकटा असल्यावर. तर आपण जो मेन रोड आहे तिकडनं कंटिन्यू करूया. जास्त एक्सपेरिमेंट नको करायला, नाही का. आपण एकटंच आहे. दोघं तिघं किंवा ग्रुपमध्ये आल्यावर वेगळं पडतं. आता आपण पोचलो इथं वरती, तुम्हाला दिसत असेल इथं. आणि एक शिवलिंग पण आहे तिथलं पण आपण दर्शन घेऊया. आणि काही छोटी लेणी पण आहेत, ते पण आपण बघूया. दम भरपूर भरला आहे. इथंपर्यंत आपण आत्ता पोचलो आहे. आता आपण इथे पोचलो आहे जिथं भामचंद्र भगवान देवाचं मंदिर आहे. आणि आत्ता वाजले आहेत 11:46. ही जवळजवळ आपल्याला अर्धा तास 10 मिनटं लागली आणि आपण पोचलो. नॉर्मल थांबत आलो, 2-3 वेळा थांबलो. 5-5 मिनटं, 5 मिनटं पण नसेल, म्हणजे मी बसलोच नाही. फक्त 2 मिनटं थोडं श्वास घेतला आणि लगेच निघालो. आणि एक 40-45 मिनटात आपण येऊन पोचतो इथे वरती. आता इथे वरती शिवलिंग पण आहे, तर आपण दर्शन घेऊया. शूज वगैरे आपल्याला इथेच काढायला लागेल.
नाम प्रसिद्ध झाले जय 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 शिवशंकर राम स्वामी शंकरा आरती व वाळू भावती व वाळू सगळ मृगम जय देव जय ब्राह्मण परिवार सुंदर वदनारी प्रशान मनमोहन मुनि दुखकारी जकोटी देवी वाचे उच्चारी प्रभु गुण राम दासा अंतरी जय देव जय शिवशंकर राम स्वामी शंकर आरती व वाळू भावती व वाळू सगळ हर 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 महादेव हर हर महादेव हर हर महादेव चंद्र महाराज की जय जय शिवशंभो जय शिव. प्रभाकर दादा आपल्याला भेटले तिथे आणि त्यांना थोडं कुतूहल वाटते की एवढा छोटा कॅमेरा कसा आहे. तर हा छोटाच आहे. आपल्या यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ बनवतो मी. हां इकडनं असं लाईट येते व्यवस्थित. हा ना मस्त. धन्यवाद भेटून बरोबर. कुठला आहे तुम्ही दादा? आम्ही शाहू. अच्छा मी इथनं आलो हिंजवडीसनं. हॅलो. हां पुण्यातनं. तर आपल्याला भेटले. तर आता दर्शन झालं आपलं. आता आपण वरती आपला हे आहे का गुहा आहे ना चाण्यावर येतो दादा. थँक्यू. चला आता आपण थोडं पाय धुया इथे आणि मग आपण वरती जाऊया. इथे थोडं गार पाणी आहे. थोडं पाय धुया. मस्त गार पाणी आहे इथलं. मस्त वाटतं. पाय धुवून मग आपण वरती मंदिरात जाऊया. इकडे पण काय आहे? अरे बापरे भरपूर पाणी येते. पाण्याचा आवाज पण येतो आहे. इथं आपण पाय धुवून येतो आहे आणि इथून आपल्याला पुढे जायला आहे ना थोडीशी छोटी वाट आहे आणि इथे वरती आहे ना एक गुहा आहे. तर तिथे आपण जाऊन बघूया काय काय आहे. इथे असं मस्त आराम करत आहेत काही लोक. आणि हे बघा हे वडाचं झाड आहे. ते पारंब्या दिसतात. चला आता आपण इकडे छोटी वाट वरती जाते तर तिकडे जाऊया. हे बघा इकडे पकडायला पण केलं. तर असं पकडून छोट्या वाटेने आपण वरती जाऊया. बघा किती छोटी वाट आहे. एक पाय आणि इकडे दुसरा पाय. तरी धरायला इथं रेलिंग आहे त्यामुळं एवढा त्रास नाही आहे. तेवढं साईडनी हळूहळू जाऊया आपण वरती. हे बघा इथं गुहा आहे. तिथे आपण जाऊया. आणि ही छोटीशी वाट आहे. ते पकडायला वगैरे केलं आहे आणि इथून आपण आलो आहे. तर थोडं ऊन लागा लागले तर पटकन आपण वरती जाऊया. हे बघा किती वरती आहे. आता थोडं ऊन लागा लागले तर आपल्याला अजून 1-2 मिनटात वरती जायचं आहे. तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि थोडं थांबूया आणि थोडं पाणी वगैरे पिऊया. चला इथंच ती गुहा आहे जिथं संत तुकाराम महाराजांनी काही त्यांचे ओवे आणि अभंग लिहिले. तर काही काळ इथं वास्तव्यास होते ते. आणि इथं पावसाळ्यात आहे ना खूप मस्त असं धबधबा पडतो आहे. म्हणजे आता तर आता पाऊस नाही त्यामुळे नाही आहे. आणि इथं भगीरथी कुंड म्हणून आहे. इथं लिहिलं आहे बघितलं असेल तुम्ही. पण इथे आत त्यांनी हे लावलं आतमध्ये जायचं नाही पण पाणी दिसते मला तिथे. हे बघा. आणि असं म्हणतात की काही काळ म्हणजे जे लिखाण संत तुकाराम महाराजांनी केलं तर त्यातलं थोडं त्यांनी जेव्हा ते या परिसरात होते तेव्हा या डोंगरावरती पण एकांतात त्यांनी अभंग आणि ओव्या लिहिल्या होत्या. तर असं एक या जागेची
इम्पॉर्टन्स आहे की जेव्हा संत तुकाराम महाराज होते तर त्यांनी काही काळ इथं वेळ घालवला होता. आणि अनेक ठिकाण माझ्या वाचण्यात आलेलं तर घोराडेश्वरचा डोंगर आहे ना, आपल्याला सोमटणे फाट्याच्या अलीकडे तुम्हाला तिथं वरती घोराडेश्वरचा डोंगर माहीत असेल तर तिथे पण काही काळ असं म्हणतात की संत तुकाराम महाराजांनी वेळ घालवला होता. म्हणजे त्यांचा काही काळ लिखाण तिथंच झालं आहे. अभंगाने ओव्या थोड्या बहुत त्यांनी इथं पण लिहिल्या भामचंद्र डोंगरावरती आणि तिथे पण लिहिलेत घोराडेश्वरला. तर असं पण एक माझ्या वाचनात आलं. तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आता आपण खाली आलो आहे आणि थोडा वेळ बसूया. ऊन खूप लागते. थोडं सवलला बसूया, पाणी वगैरे पिऊया आणि मग आपण खाली डोंगर उतरायला सुरुवात करूया. तर इथं थोडा वेळ बसलो आहे, थोडं पाणी वगैरे पिऊया. ऊन भरपूर लागले आता. तर किती वाजले मी सांगतो तुम्हाला. बराच वेळ झाला आहे. किती वाजले 12:21 झाले. तर 1 तास झाला मला, 1 तास नाही अर्धा तास झाला येऊन. तर इथं थोडं सावली आहे आणि बसायला जागा पण आहे. तर मला थोडा आराम करूया. खारोटी पण दिसते इथे बघा झाडावरती आणि अशी बसायला जागा आहे. इकडे पण एक खाली आहे खारोटी. तर असं बसायला वगैरे जागा आहे. तर थोडासा आराम करूया आणि मग एक 15-20 मिनिटांनी निघूया. दूसरों को भी खुश रखो, यही आनंद है. तो सभी को जाना है, कोई रहने को भी आया नहीं. बाबा सबकी टिकट कंफर्म है. हाँ, चाहे कोई कितने भी पैसे वाला आने का कंफर्म नहीं, जाने का कंफर्म है. जाने का कंफर्म है. वो कोई भी काट सकता है. जाएगा तो इसलिए कर्म से जाएगा. इसलिए पाप या पुण्य में से 2 चीजों में से एक लेके जाने वाले तो वो पुण्य लेके जाओ. कोशिश ये करो पुण्य लेके जाओ. तर थोडे आम्ही इथे काका भेटले होते आम्हाला मस्त. तर यांनी आहे ना मस्त 12 वेळा ओम नमः शिवायचा जाप वगैरे करून घेतला. आणि हे सगळे इथे कंपनीतच काम करतात इथं. आणि हे सगळे पण आम्ही सगळे बसलो होतो तिथे बराच वेळ. म्हणजे जवळजवळ मला वाटतं किती वेळ झाला हे बघा, जो अर्धा तास आम्ही बसलेलो गप्पा मारत. किती झालेत मग तुम्हाला सांगतो, 12:53 झालेत नाही का. तर जो अर्धा तास आम्ही बसलो तिथे आणि मस्त गप्पा मारल्या आणि आता परत चाललो आहे. तर त्यांनी खूप मस्त त्यांनी आम्हाला म्हणले चला आतमध्ये बसूया जरा म्हणजे देवाजवळ. आणि ओमचा जाप केला, ओम नमः शिवायचा 12 वेळा. आणि मग आम्ही थोडंसं श्लोक वगैरे त्या काकांनी बोलले आणि आता आम्ही परत चाललो आहे. वरती आला ना तर इथं वॉशरूमची सोय आहे. म्हणजे इथं देवाच्या जवळ ना आला ना इथे वॉशरूम आहे. तर वरती पण कोणी म्हणजे लेडीज वगैरे असतील तर तिथे यूज करू शकतात. आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता भामचंद्र डोंगराचा. आणि बरेच नवीन लोक पण भेटले आणि हे सगळे चाललेत. आणि मस्त दर्शन वगैरे झालं, आरती केली आम्ही आणि आता आपण डोंगर उतरायला सुरुवात केली. तर एक 15-20 मिनटात आपण खाली उतरून जाईल. आणि मग खाली गेलो की मग हा व्हिडिओ आपण संपूया. तर आता निवांत खाली जाऊया. बनाए क्या चैनल? अभी बना है 177 अभी हुआ है. तो ऐसे में पढ़ाता रहता हूँ. ठीक है, बढ़िया है. आपका नाम क्या है? मेरा नाम आनंद राज है. अच्छा आनंद राज है. चलो बढ़िया. मैंने सब्सक्राइबर कर दिया. हाँ हाँ हाँ, आपका वीडियो आ जाएगा 1 हफ्ते में. चलो भैया, हम लोग देखेंगे फिर. हाँ हाँ बिल्कुल. तो आपले इथं भैया लोक भेटले होते. तर इथं ते जॉब करतात कंपनीमध्ये. कोणती कंपनी भैया? वाली अग्नि इंटरप्राइजेस. अच्छा, उसमें जॉब करते हैं. तो अभी ऊपर मिल गए थे हम सब लोग. मस्त पूजा वगैरे केली आम्ही आणि आता आम्ही खाली उतरून चाललो आहे.
हाँ बारिश में आएंगे ना, पूरा हरा था एकदम। धूप नाम का कोई चीज ही नहीं। बारिश में तो और अच्छा लगता मालूम ही है। नहीं पड़ेगा। हाँ पूरा वो तो अंधेरा दिख रहा था हरा होने की वजह से। बारिश में तो और अच्छा लगता है ना। बारिश में सब हरा भरा हो जाता है ना। हाँ पानी में क्या है कि पेड़ पौधा सब सूख जाता है। सब सूख गया है। हाँ धूप की धूप कमी ज़्यादा से। लग रही है। चलो भैया मिलके अच्छा लगा। आपका नाम बता दीजिए। आनंद राज। आनंद राज है। आपका नाम राज। पंकज राज। अरे दो राज ऐसे लगाते कि सच में वैसे। आपका नाम बता दीजिए। शिवदयाल राजभर। हाँ शिवदयाल राजभर। शिवदयाल राजभर। और आपका बता दीजिए। उदेश मौर्य। उदेश मौर्य। मौर्य। और मेरा है अमर। ठीक है अमर पाटिल, तुमको पता है चैनल दिया है, आएगा एक आध हफ्ते में एडिट करके डाल देंगे। अच्छा लगा। थैंक यू सो मच। बाय बाय। चला आता आपलं काम झालं आहे, आपण बॅग वगैरे ठेवूया आणि इकडनं तर काटे आहेत, पलीकडनं ठेवतो. एक मिनिट बॅग ठेव मग बोलतो. तर तुम्ही कधी आला ना तर हे कमांडनी लक्षात ठेवा. इथनंच आतमध्ये तुम्हाला इथे गाडी लावायची आणि इथनं आतमध्ये ट्रेक चालू होतं. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ भामचंद्र डोंगरचा. बरंच मोठा झाला असेल माहिती आहे मला, पण खूप मजा आली आणि खूप नवीन मित्र भेटले आणि बरं वाटलं. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो. आता इथं मी डायरेक्ट घरी चाललो आहे. जर इथंपर्यंत बद्दल असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत